या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिवाजी पेठेतील गांधी मैदानाची दुरावस्था झाल्याने येथील फुटबॉल खेळाडू व माजी खेळाडूंनी पुढाकार घेत स्वच्छता व मैदान तयार करण्याची विशेष मोहीम राबवली. गेले 2 दिवस ही मोहीम सुरू असून मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत मशीनच्या साहाय्याने काढून टाकण्यात आले. त्यामुळे मैदान फुटबॉल खेळासाठी योग्य करण्यात आले आहे. आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मैदानावर माती आणून लेव्हलिंगचे काम सुरू केले. यामुळे खेळाडूंना पुन्हा सराव व सामने खेळणे शक्य झाले आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे गांधी मैदानाची ही अवस्था झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोल्हापूरच्या जिव्हाळ्याच्या गांधी मैदानाविषयी प्रचंड तीव्र नाराजी आणि थेट आरोप हे रविकर इंगवले यांनी केलेले आहेत. आणि पुढच्या आगामी काळात ज्या आता निवडणुका होणार आहेत आणि येऊ घातलेले आहेत, 15 तारखेचे मतदान होणार आहे, त्यामध्ये गांधी मैदान त्याच्यासाठी आणलेला निधी, खर्च झालेला निधी आणि तो न झालेला निधी आणि त्यासाठी आता स्वतः काम चालू केलेलं आहे लोकवर्गणीतून. या सर्व मुद्द्याचा हा केंद्रस्थानी असणार आहे. या संदर्भातील अपडेट आणि आरोप प्रत्यारोप आणि त्यांचे दावे प्रतिदावे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. मी राजेंद्र मुकुटे, गांधी मैदान येथून आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्या समवेत. या मैदानासाठी कोट्यावधींचा निधी आणल्याचा दावे करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात मैदानाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आम्हाला स्वतः पुढाकार घेऊन काम करावे लागत आहे, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत असून गांधी मैदानाच्या कायमस्वरूपी विकासासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.